साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का पोलीस असतात ते आहे ना सारिकाला म्हणत असतात का तुझं भलं ह्यातच आहे का तू त्याचे पैसे देऊन टाक, कारण का तुझ्या विरुद्ध माझ्याकडे आय विटनेससुद्धा आहेत, ते सुद्धा 2-2 असं म्हणून तिला ते फोर्स करत असतात. आणि त्याचवेळी ना सारिकाच्या फोनवरती मीराचा फोन येतो. मीरा म्हणजे तिला वाटत असते की ॲडव्होकेट, तिचा फोन येतो. तेव्हा ना ती तिचा फोन आहे तो बंद करते आणि मनातल्या मनात विचार करत असते की आपल्याला हे 4 करोड तो फुकटचे भेटणार आहेत आणि 4 करोडमधले 35 लाख जर ह्या पंकजला देऊन टाकले तर आपलं काहीही होणार नाही आहे. तसं पण ते 4 करोड आपल्याला फुकटचे भेटणार आहेत. त्यामुळे ना आपण ते देणं त्यातच भलं आहे. त्यामुळे ना ती पोलिसांना म्हणते का मी द्यायला तयार आहे. त्यावरती ते पोलीस असतात ते पंकजला म्हणत असतात का हे बघ, तुझे पैसे तुला भेटत आहेत. आता त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यावरती पंकजला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणतात की काय म्हणताय तुम्ही, हे सगळं खरं म्हणत आहात का? मला तर ना विश्वासच होत नाही. असं बोलून ना पंकजला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. पंकजला विश्वासच बसत नसतो की काय चाललं आहे आणि काय नाही. त्यावरती तो खुश होतो. त्यावर पोलीस त्याला म्हणतात की अहो हे ना पोलीस स्टेशन आहे, जरा तेवढं तरी गांभीर्य बाळगा. आणि म्हणून ना पोलीस असतात ते एका कागदावरती ना स्टेटमेंट लिहून घेतात. तेव्हा ना ते पंकज गायकवाड ह्याचं नाव वगैरे विचारतात, सारिकाचं नाव विचारतात आणि लिहून घेतात की सारिकाने याचे सगळे पैसे दिले आहेत. आणि पंकजला म्हणतात का तू इथे साईन करायची आहे आणि एकदा का तू साईन केलीस की तुला हे पैसे मिळालेत असा ह्याचा अर्थ होईल. त्यामुळे ना तो पहिले सारिकाला साईन करायला सांगतो पोलीस. त्याच्यानंतर तो फोर्स करत असतो की पंकज तू साईन करायची की तुला तुझे पैसे भेटलेत म्हणून. आणि त्याचं म्हणणं असं असतं की एकदा साईन केली का तुम्हाला पैसे दिले असं आम्ही समजणार आहे. त्यावर ती लगेच आहे का पंकज साईन करायला जातो. पण त्याला देविका म्हणते का थांब, त्याला आधी पैसे भेटू दे, त्याच्यानंतरच पंकज आहे ना तो साईन करेल. असं म्हटल्यावरती ठीक आहे म्हणतो. त्याच्यानंतर पोलीस असतात ते म्हणत असतात का चल पंकज साईन करून घे आणि ना तुझे पैसे भेटले का ते सांग. असं म्हटल्यानंतर देविका असते. देविका म्हणते का हां आता एवढ्या सगळ्याला 1 वर्ष झालं आहे, तर तू एक काम कर, तू आम्हाला ना व्याजासकट देऊन टाक. त्यावरती ती म्हणते का नाही जे भेटत आहेत ना ते घे. आणि त्यावरती पोलीससुद्धा म्हणतात का मॅडम तुम्हाला भेटत आहेत ना ते घ्या. असं बोलून ना तेव्हा ना ते लोक चेक करतात. तेव्हा ती असते ना ती त्याला ऑनलाईन ट्रान्सफर करते. तेव्हा देविका असते ती म्हणते का तू ना तुझे डिटेल्स देऊन टाक तिला. तेव्हा ना पंकज आहे का तो तिला डिटेल्स देतो. तेव्हा ना सारिका असते ती त्याला पैसे करते आणि पैसे केल्यानंतर पंकज एवढा खुश होऊन जातो की त्याला ना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला असं वाटतं की काय होत आहे आणि काय नाही. त्याला ना काही समजतच नाही. तो प्रचंड खुश झालेला असतो. त्या आनंदाच्या भरामध्ये तो नाचत असतो, गात असतो आणि सगळीकडे ना उड्या मारत असतो आणि सगळ्यांना दाखवत असतो की हे बघा माझे ना पैसे आले. देविका मात्र त्याच्यासाठी टाळ्या वाजत असते आणि तो ना पंकज एवढा उतावळा झाला असतो का तो बाहेर जाऊन जाऊन सगळ्यांना दाखवत असतो की हे बघा आम्हाला ना 35 लाख रुपये आले. सगळ्या कॉन्स्टेबलला वगैरे सगळ्यांना दाखवत असतो. पण त्याचं असं वागणूक बघून पोलीस मात्र त्याच्यावरती ओरडतात की तुम्ही ना जरा शांत व्हा आणि तुम्ही असे वागू नका बावटासारखे, हे पोलीस स्टेशन आहे त्याचं जरा गांभीर्य बाळगा. असं बोलून ना ते त्यांना ना पंकजला ओरडत असतात. त्यावर पोलीस असतात ते त्याला ओरडल्यामुळे त्याला विचारत असतात का एवढं काय झालं. त्यावर पंकज म्हणतो का नाही मला ना ते पैसे भेटले ना त्यामुळे मी खुश झालो आणि त्या पैसे भेटल्याच्या नादामध्ये काय करू आणि काय नाही असं होत आहे, म्हणून ना माझ्याकडून एवढं सगळं झालं. आणि तेव्हा ना पंकज असतो तो पोलिसांचे आभार मानतो. त्यांना म्हणतो का थँक्यू, तुमच्यामुळे ना मला एवढं सगळं भेटलं आहे, तुमचे ना खूप खूप आभार. असं म्हणून ना त्यांचा तो धन्यवाद म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर ना पोलीस त्या तिघांना पण इथून जा म्हणतात. आणि इकडे घरी मात्र निरुपमा असते ना ती मोबाईलमध्ये स्वतःचा चेहरा असते ना तो निहाळत असते. त्यावरती सुधाकर तिच्याकडे बघत असतो आणि तिला म्हणत असतो की तू काय बघत आहेस ग ह्या फोनमध्ये एवढं टक लावून. तेव्हा ना ती दाखवते का स्वतःचा चेहराच बघत आहे. त्यावरती सुधाकर तिला म्हणतो का आता आपलं वय झालं, आता आपल्या वयोमानानुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही आणि आता बघ ना आपल्या वयाच्यानुसार आपल्याला हे करणं योग्य आहे का. त्यावरती इथे निरुपमा मात्र चिडते. ती म्हणते का नाही मी तर बरोबर आहे, माझं सगळं काही ठीक आहे. असं म्हणून ना ती स्वतःचा चेहरा ना मोबाईलमध्ये बघत असते. त्यावरती सुधाकर म्हणतो का अगं मला ना आता तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा सुरकुत्या दिसायला लागल्या आहे. तू कधी काळी सुनेसारखी दिसायचीस पण आता ना तू सासूच्या पण वरची दिसायला लागली आहेस. तू ना पहिले कशी सुनेसारखी एकदम व्यवस्थित असायचीस पण आता तू सासूसारखी दिसत आहेस. असं बोलून ना तिला तो टोचून बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की बघ
तुला ना आता माझ्या आईसारख्या चेहऱ्यावर तुझ्यासुद्धा सुरकुत्या यायला लागलेल्या आहेत आणि तूसुद्धा ना डोळ्याखाली सुद्धा काळं यायला लागलं आहे असं बोलून सुधाकर तिथून निघून जातो. त्यावरती इथे निरुपमा मात्र घाबरते. ती ना स्वतःचा चेहरा डोळ्याखालचं वगैरे सगळं बघू लागते आणि ती म्हणू लागते का नाही आता ना लक्ष दिलंच पाहिजे, आता येऊ दे देविकाला, म्हणजे ना तिच्याकडून सगळं करून घेते आणि ना मी पण चांगली अशी यंग होते, तिला पण तिच्या पार्लरच्या गुणांमुळे काही ना काहीतरी मी करायला सांगते असं बोलत असते. आणि इकडे सारिका असते, ती ना त्या ॲडव्होकेटला शोधत असते. तेव्हा ती तिला फोन करते आणि विचारते की तुम्ही ना कुठे आहात असं म्हणून ना तिला ती कॉल करते. तेव्हा ना तिच्या ते बाजूलाच सगळेजण असतात हे तिला माहीत नसतं. तेव्हा ती तिच्याशी शांतपणे बोलते की ॲडव्होकेट तुम्ही ना कुठे आहात, मला तुमच्याशी भेटायचं आहे. थोडं सॉरी, कारण का मला थोडा ना वेळ झाला, पण मी थोडी कामामध्ये होती ना त्यामुळे मला लेट झाला असं बोलून ना ती मीराची माफी मागत असते. त्यावर मीरा तिला सांगत असते का मी इथे आहे. त्यावरती सारिका विचारते कुठे आहे, मला ना कळत नाही. तेव्हा मीरा सांगते तुमच्या उजव्याच बाजूला आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. तेव्हा ती म्हणते का तुम्ही ते साडीवाले का. तेव्हा मीरा म्हणते का हो मीच आहे, तुम्ही इकडेच या. आणि मीरा तिला हात वगैरे करते आणि तिला म्हणते का तुम्ही इकडे या, आपण बोलू. असं म्हटल्यावर ती सारिका तर पक्की खुश होऊन जाते, कारण का तिला फुकटचे 4 करोड भेटणार असतात ना, त्यामुळे ती पक्की खुश होते आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तिथे जाते. त्याच्यानंतर तिथे तिने त्या मीराला आणि सत्याला बघितल्यावर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण ती ऑलरेडी त्या लोकांना ओळखत असते. तेव्हा मीरा आणि सत्या त्यांची ओळख करून देतात का मी मीरा गायकवाड आणि मी सत्य गायकवाड असं बोलून ना मीरा सगळं सांगू लागते का मी त्या पंकजची वहिनी आहे आणि हे सगळं काम आहे ना हे आम्हीच घडवून आणलेलं आहे आणि तू त्याला फसवलंस म्हणून आम्ही तुला फसवलं. आणि त्याच्यावरती ना सगळी हकीकत आहे ना ती सांगू लागते की तू कसं आमच्या लग्नाच्या वेळी आम्हाला गंडवलं होतंस, सगळ्या काही गोष्टी केल्या होत्यास. त्यावर सत्यासुद्धा सांगू लागतो की तू ह्या पंकजला हिच्याशी लग्न करायला हो म्हणायला सांगितलंस आणि ते पैसे आहेत ते तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये ठेवायला सांगितलेस आणि नंतर म्हणालीस का आपण ते पैसे घेऊन जाऊ, फिरायला जाऊ असं म्हणून ना तू त्याला सांगितलं होतंस, पण ते तसं काही झालंच नाही. तुझ्या डोक्यामध्ये अक्कल आली आणि तू ते एकटेच पैसे घेऊन तू फरार झालीस. पण इथे मधल्यामध्ये माझा बाप फसला आणि माझ्या बापाने हिच्यासाठी बरोबर पंकजचं लग्न ठरवलं होतं, तर त्याने जी त्याची आयुष्यभराची कमाई होती ती सगळी पणाला लावली होती आणि हे लग्न नाही झालं. त्यामुळे माझ्या बापाने ना त्या मीराला तिथे एकटीला सोडून भरमंडपातून रिटर्न निघून आला. पण काय करणार, तुझ्यामुळेच ना माझं आणि मीराचं लग्न झालं, तुझ्यामुळेच आमचा तर नक्की फायदा झाला. तुमच्यामुळे ही पोरगी आहे ना ती मला भेटली. पण तू काय करणार आहेस, तू हिला ह्या मुलीला जो घरामध्ये बाहेर जिथे त्रास झाला तो तू भरून देणार आहेस का. तू दहा तू कितीही पैसे दिलेस ना तरी हे काही भरून निघणार नाही. तू 35 लाख दे नाही तर 10 करोड दे, काही त्याच्यामध्ये परत होणार नाही आहे. कारण का तू एवढी मोठी गोष्टच केली आहे जेणेकरून ह्या मीराला एवढा त्रास झाला आहे. पण त्याच्यामध्ये एक फायदा मात्र झाला की आमचं लग्न झालं आणि अशी मुलगी आहे ना ती मला भेटली. असं बोलल्यावरती काही म्हणत नाही, ती फक्त ऐकून घेत असते. आणि तेव्हा ना आणि त्यावरती सत्या तिला म्हणत असतो की तुझ्यामुळे ना आज आमची जोडी आहे, पण तू काय केलंस, तू तर या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन माझ्या बापाला त्रास झाला. तू ना बऱ्या बोलाने सगळं सांगून टाक आणि सगळं देऊन टाक. असं म्हटल्यावरती ती सारिका तर म्हणते का मी काही सांगणार नाही आणि मी काही करणार नाही. असं म्हणून ना ती म्हणत असते का मी ना तुम्हाला चांगलीच बघून घेईन, तुम्ही कोणाशी पंगा घेतला आहे हे लक्षात ठेवा, मी ना तुम्हाला सोडणार नाही. असं बोलून ना ती त्याचा राग करत असते. त्यावरती मीरा म्हणत असते का हे बघ, तू काही केलंस ना तरी ही गोष्ट तर नक्की चांगली केली आहेस की तुझ्यामुळे आमचं लग्न झालं आहे, पण ह्याच्यामुळे तर त्यांना तू पैसे तर देऊन टाकले आहेस ना, आणि तुझ्यामुळे आम्हाला किती त्रास झाला आहे आणि किती काय काय वाटलं आहे हे आमच्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही. आणि तू तर तिथे निघून गेलीस गं, पण इथे आमच्या बाबांना किती त्रास झाला, त्यांच्या आयुष्यभराची कमाई होती ती सगळी पणाला लागली, ती फक्त आणि फक्त कोणामुळे, तुझ्यामुळे. तू हे सगळं केलंस ना म्हणून. आणि बरं झालं बोलते एका अर्थी त्या पंकजच्या नादी लागून माझं लग्न नाही झालं, बरं झालं माझं ना ह्याच्याशी लग्न झालं. असं बोलल्यानंतर ती तर त्या लोकांना इग्नोर करून तिथून निघून जाते. त्यावरती सत्या म्हणतो का ठीक आहे ठीक आहे, जा जा, मी इथंच आहे, तुला काय बघून घ्यायचे ना ती बघून घे, मला बिनधास्त बघून घे, मी इथंच उभा आहे. आणि तो ना तिला एकदम हुल देत असतो डॅशिंगमध्ये. आणि तेव्हा मीरा मात्र त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा त्याला वाटतं का मीरा आता माझ्यावर रागवली आहे, पण मीरा तर त्याच्याकडे बघून हसत असते आणि ती त्याला ना जोक करत असते. आणि इकडे घरी ना निरुपमाला वाटत असतं का आता ती म्हातारी झाली आहे तर आपल्याला चेहऱ्यावरती ग्लो यायला पाहिजे. त्यासाठी ना ती काय करत असते, आपल्या घरामध्ये काकडी वगैरे असते ना ती कापून ती डोळ्यावर ठेवत असते, जेणेकरून डोळ्याखालचे काळे जे डार्क सर्कल आहे ते निघून जावे. आणि म्हणून ना ती गुलाब पाणी आणायला
तिच्या रूममध्ये जाते तेव्हा तिथे आजी आलेली असते पाणी पिण्यासाठी. तेव्हा ती पाणी वगैरे पिते आणि त्यानंतर ती विचार करत असते का इथे अशी काकडी कोणी ठेवली आहे, ती पण अशी उघड्यावर ठेवली तर ती लवकरच खराब होईल. कोणाच्या मुखाला लागली तर बरं होईल. कोण इथे नाही आहे त्यामुळे ना मीच खाऊन टाकते, जेणेकरून ना ती बिचारी काकडी आहे ना ती खराब होणार नाही, वाया जाणार नाही. असं म्हणून ती काकडी खाते आणि तिथून ना ती निघून जाते. त्यानंतर तिथे गुलाबजल घेऊन निरुपमा येते आणि निरुपमा म्हणते का मी तर काकडी कापली होती, काय झालं? आणि विचारते की जाऊ दे, काहीतरी गडबड झाली असेल म्हणून ना ती म्हणते का आपण ना परत काकडी कापून ठेवूया. म्हणून ना ती परत काकडी कापून ठेवते आणि त्याच्यानंतर ती म्हणते का चला आता गुलाबजल पण आणलेला आहे, आता काकडी कापते आणि कापूस घेऊन येते. म्हणून ती कापूस घ्यायला जाते तर तिथे सुधाकर येतो आणि सुधाकर म्हणतो का इथे काकडी कोणी ठेवलेली आहे, अशा चकल्या बिकल्या खाण्यापेक्षा हे आपल्या असं काकडी घातलेलं बरं, जेणेकरून आपलं व्यवस्थित पोट भरेल आणि आपल्याला सगळं काही आणि असं बोलून ना तो एकदम मनापासून ती काकडी खात असतो आणि तो म्हणत असतो का बरं आहे, कसं आहे या वयामध्ये काकडी बिकडी खाल्ली तर तब्येतीला सुद्धा ती चांगली असते आणि या काकडीचे बरेच फायदे आहेत. पण ही काकडी अशी कोणी उघड्यावर कशाला ठेवली, आतमध्ये वगैरे ठेवून द्यायची ना, जेणेकरून बरं झालं असतं. असं बोलून तो काकडी खाऊन टाकतो आणि तिथून निघून जातो. आणि इकडे निरुपमा परत येते आणि निरुपमा बोलते का परत काकडी गायब आहे, इथे काकडी ठेवली तर मी होती, कुठे गेली, सारखी सारखी कशी काय गायब होते? त्याच्यानंतर ती म्हणते का आता काकडी तर झाली होती माझी कापून, आता काकडी झालेली, मी गुलाबजाम आणलेलं आणि कापूस आणायला गेलेली तेवढ्यात ही काकडी गायब झाली, मी नक्की काकडी कापली होती ना की खरंच गायब झाली? असं म्हणून ना ती विचार करते. नंतर ती म्हणते का जाऊ दे, मी परत आहे ना ती काकडी कापून टाकते, काय होणार आहे परत कापल्याने. आणि ती नंतर ना परत काकडी कापते आणि तेव्हा ना तिला आठवतं का आता ना आपल्याला क्रीम पण आणायला जायची आहे, क्रीम पण बाकी राहिली आहे, क्रीम आणली ना की सगळं काही होऊन जाईल. त्यावरती ना ती विचार करते जाऊ दे मी कापून ठेवते, काय होणार आहे. आणि असं म्हणून ना ती आतमध्ये रूममध्ये जाते आणि ती रूममध्ये गेल्यावरती इथे परत बघते तर काकडी ना तिने कापून ठेवलेली असते, पण तिची काकडी तशीच्या तशी असते, तिथे तेव्हा कोणी येत नाही. पण त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर तिथे ना रिया येते आणि रिया म्हणते की वाव, इथे कोणी छान काकडी कापून ठेवली आहे, काकडी ना आपल्या स्किनसाठी खूप गोड असते आणि तिचे खाण्याचे खूप फायदे आहेत, मला तर काकडी खूप आवडते. असं बोलून ना ती जे काकडीचे 4ही पीस असतात ना ते ती खाऊन टाकते आणि तिला ना ती काकडी खूप आवडते. ती म्हणते का अशी उघड्यावर ठेवण्यापेक्षा खाल्लेली बरी, त्याने कसं होतं आपली स्किन आहे ना आणि आपलं शरीर आहे ना ते चांगलं राहतं, शरीर आपलं हायड्रेशन राहतं आणि खूप चांगलं होतं. असं बोलून ना ती तिथून काकडी खाते आणि उरलेली काकडी आहे ना ती घेऊन जाते. आणि ती निरुपमा परत ना ती क्रीम घेऊन येते आणि निरुपमा म्हणते का काय आहे अरे, मी काकडी कापली होती का? सगळे जसं म्हणतात आणि हे जसं म्हणतात तशी मी खरंच तर नाही ना म्हातारी झाली, का इथे काकडी मी कापून ठेवलेली कोण खात आहे का गायब होत आहे, मी खरंच काकडी कापली होती ना का नाही? असं म्हणून ना ती विचार करत बसते आणि ती म्हणते का सगळं तर झालं, अजून काय बाकी आहे का, अजून काय आणलं पाहिजे का? असं म्हणून ना ती विचार करत असते. म्हणते का जाऊ दे, नसेल कापली मी काकडी, कदाचित ना मी विसरली असेल. म्हणून ना ती काय म्हणते, मी आता माझ्या रूममध्ये जाते ना तर मी काकडी ना कापतच नाही, बघते मी कसं की कोण आता ह्या काकडीचं काय करते. म्हणून ना ती काकडीलाच धमकी देत असते. ती वेड्यासारखी ना एकटीच त्या काकडीशी बोलत बसलेली असते का बघ मी तुला धमकीच देते का, आता तुला कोण खातं आणि कोण काय करतं ना ते बघते. आणि म्हणून ना ती हळूच पाळत ठेवूनसुद्धा बघत असते की माझ्या काकडीचं काय होतं नाही आहे ना, माझ्या काकडीला कोण खातं नाही आहे ना. असं म्हणून ना ती तिच्या रूममध्ये जाते आणि ती रूममध्ये गेल्यावरती तिकडे ना रवी येतो आणि रवी ना त्या काकडीला बघून म्हणतो की वाव, कोणीतरी छान काकडी ठेवली आहे, आपण ती कापलेली नाही आहे. तर तो अख्खीच काकडी घेतो आणि तो तिथे घेऊन हॉलमध्ये जातो. तेव्हा परत ना इकडे निरुपमा तेल घेऊन आणि लोशन घेऊन आलेली असते. तेव्हा ना ती म्हणते अरे काय चाललं आहे, माझी काकडी कोण घेऊन जात आहे, मी काकडी तर आणली होती ना. तेव्हा ना ती पूर्ण किचनभर शोधू लागते की काकडी होती ना, मी कापली होती ना, मी ती आणली होती का मी विसरली. म्हणून ना ती फ्रीजमध्ये वगैरे शोधू लागते की फ्रीजमध्ये तर काकडी नाही आहे ना. तर तेव्हा ती म्हणते का काकडी तर एकच होती, पण मग गायब कशी झाली, आणि काकडी जर मला पाहिजे होती तर ती कशी काय अशी जाऊ शकते, आणि तिला थोडी पाय आहेत का ती इथे तिथे पळू जाऊ शकते. असं म्हणून ना ती बिचारी ना विचार करत बसली असते की माझी काकडी गेली तरी कुठे. आणि इकडे पंकज आणि देविका पैसे मिळाल्यामुळे खूप खुश झालेले असतात. त्यावरती पंकज म्हणतो का आता मी घरी जातो आणि ते पैसे आहेत ना त्या सत्याच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो का घे, तुझ्या बाबाचे पैसे दिले म्हणून. त्यावरती इथे देविका म्हणते का तुझं डोकं चालत नाही आहे का, तुला पैसे मिळाल्यामुळे कळत नाही आहे का काय करायचं आणि काय नाही. त्यावरती पंकज देविकाला म्हणतो की अगं तुला पैसे मिळाल्यामुळे तू काही विसरते आहेस का,
त्यावरती देविका त्याला सांगू लागते की तू त्यांना पैसे द्यायची काही गरज नाही आहे. त्यांना कुठे माहिती आहे का आपल्याला सारिका भेटली होती आणि आपल्याला सारिकाने पैसे दिले आहेत. आपल्याकडे पैसे नाहीच आहेत. असं म्हणून आपण कशाला त्यांना घरी द्यायचे पैसे, त्यांचे पैसे कधीच गेले. त्यावरती पंकज म्हणतो का असं नाही आहे ना गं, पण ते ना बाबांचे PFचे पैसे होते, त्यांना ते देणं गरजेचं आहे ना, आणि त्यांचे पैसे होते ते आता त्यांना भेटले आहेत तर द्यायला पाहिजेत ना. तेव्हा देविका म्हणते का नाही, असं करून नाही जमणार. ते त्यांचे पैसे होते ना, ते तेव्हा सारिकाला दिले होते ना, ते सगळे गेले आहेत आता. आता त्यांना काय माहिती का सारिकाने आपल्याला पैसे दिले आहेत का नाही दिले आहेत, सारिका आपल्याला भेटली आहे का नाही भेटली आहे, हे थोडी त्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण पैसे द्यायचे नाहीत. असं बोलल्यावर पंकजच्या मनामध्ये पण लालच उत्पन्न होतं आणि तो पण म्हणू लागतो का नाही नाही आपण पण असंच करू. तेव्हा ना पंकज म्हणतो का मी ना त्या कॅनडावाल्या माणसाला कॉल करतो की त्यांनी मला ना जॉब ऑफर केला होता. तेव्हा देविका म्हणते का नाही, तू असं काहीच करू नको. तू सांग की हे सगळे पैसे आहेत ना ते माझ्या बाबांनी मलेशियावरून दिलेले आहेत आणि तुला प्रत्येक वेळी जॉबच करायचा होता ना रे, का तुला बिझनेस करायचा होता, तुला नेहमी बिझनेसच करायचा होता ना, त्यामुळे तू बिझनेसच कर, तू जॉब करू नकोस. तू तुझा छान असा बिझनेस कर, कारण का आपल्याकडे 35 लाख आहेत आणि मी पण माझं छान असं पार्लर ओपन करेल. त्यावरती पंकज म्हणतो की पण अगं एवढे पैसे आलेत आपण सांगणार काय. त्यावरती देविका म्हणते का तू ना हे सांगणार आहेस का माझ्या बाबांनी मलेशियावरून पाठवले आहेत. त्यावर पंकज म्हणतो का पण तुझे बाबा तर दुबईला असतात ना. त्यावर देविका म्हणते का हां पण आता ते बरे झाले आहेत तर ते मलेशियावरून पाठवलं आहे, तू असं सांग. असं बोलल्यावरती पंकज मात्र खूप खुश होतो आणि पंकज म्हणतो का तूच आहेस ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तू नसतीस ना तर मी सगळे पैसे आहेत ना ते घरी देऊन मोकळं झालं असतो. म्हणून ना तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. असं बोलून ना तो ओरडत असतो की आपल्याला 35 लाख भेटले आहेत. त्यावर देविका म्हणते का जरा हळू बोल, तू काय जगाला ओरडून दाखवणार आहेस का की 35 लाख भेटले आहेत म्हणून. आणि इथे सत्या आणि मीरामध्ये डिस्कशन चालू होतं की पैसे कसे घरी मिळवून द्यायचे. आणि इकडे घरी ना काकडी खाण्यावरून, काकडीचे फायद्यांवरून ना डिस्कशन चालू असतं. तेव्हा रवी आहे तो सगळ्यांना सांगत असतो की आम्ही पण आमच्या कामावर ना काकडी वगैरे ह्याचे पदार्थ खूप ठेवतो. त्याच्या एकसुद्धा डिश अशी नाही आहे का ज्याच्यामध्ये काकडी आमची नसेल. काकडीचे बरेच फायदे आहेत. काकडीमुळे आपलं शरीर आहे ना ते हायड्रेट राहतं आणि ना काकडीचे आपल्याला प्रचंड फायदे आहे. काकडी असेल तर खूप काही चांगलं आपल्या आयुष्यामध्ये शरीरामध्ये होऊन जातं, असं ना तो त्यांना त्यांचं महत्त्व सांगत असतो. त्यावेळी तिथे निरुपमा येते आणि म्हणते का माझी काकडी कापलेली कोणी खाल्ली. तेव्हा रिया, सुधाकर आणि आजी हे सगळेच आणि रवीसुद्धा हात वर करतात. तेव्हा निरुपमा म्हणते का तुम्ही कोणी सगळ्यांनी काकडी का खाल्ली, मी तर ती माझ्या डोळ्यावरती ठेवण्यासाठी काकडी कापली होती आणि ती माझ्यासाठी होती. असं म्हणून ना ती जो काकडीचा प्रकार आहे ना तो निरुपमा सांगू लागते. आणि तिच्या ह्या सांगण्यावरून आजी तिच्यावर प्रचंड भडकते. आजी तिला म्हणते का हो गं तुला पण तुझ्या 1 नंबर सुनेसारखं वेड लागलं आहे, तुला पण ते पार्लर बिर्लरचं वेड लागलं आहे. तिथे काकडी कापली होती, मला काय माहिती ती तुझी होती, तुझ्यासाठी होती ती, मला माहीत असतं तर मी खाल्लीच नसती. त्यावर निरुपमा म्हणते का मी कापूस आणायला गेली होती. तेव्हा आजी म्हणते तू कापूस आणायला देवाच्या तिथे गेलीस पण तुला देवाची पूजा करायची आठवली नाही. ती देवाची पूजा काय मी करायची का, ती तुला करायला नको का. असं बोलून आजी आहे ती निरुपमाला ओरडत असते आणि तिला ना 4 शब्द सुनवत असते की तुला आता ह्या वयामध्ये सुद्धा काय पार्लर बिर्लरचे नखरे करायचे आहेत का, आणि देवाची पूजा वगैरे तुला करायला नको, तुझं घरामध्ये लक्ष नको का. असं बोलून ना ती निरुपमाला ओरडत असते. आणि त्याच्यावरती ना सुधाकर मात्र खूप हसत असतो, कारण का त्याला त्याच्या बायकोची अशी झालेली गंमत बघून त्याला प्रचंड हसायला येत असतं आणि तो ना तिच्याकडे आईकडे बघत असतो. तेव्हा आई म्हणत असते की जा जाऊन दिवा लाव. आणि असं बोलून ना आजी असते ती ना निरुपमाला ओरडत असते, तिला म्हणत असते का तुला तर कळतच नाही, तुला काय वाटलं मी करेल का, तू नेहमी सासूला काम सांगशील का, जाऊन पहिले दिवा लाव. असं म्हटल्यावर निरुपमा सासूला एका शब्दाने उलटं बोलत नाही आणि जाऊन ना तिथे दिवा लावते. ती दिवा लावताना विचार करत असते की हे सगळं ना देविका आणि मीरामुळे होत आहे. त्या लोकांनी जे हे सगळं केलं असतं तर मला आज असं ऐकावं नसतं लागलं. आणि ती ना दिवाबत्ती करत असताना तिथे ना आजी ना सुधाकरला म्हणत असतात का तुझं लग्न ना त्या आपल्या गावातली पुष्पा आहे ना तिच्याबरोबरच व्हायला पाहिजे होतं, ती किती चांगली होती ना गुणी सगळी. त्यावरती बाबासुद्धा म्हणू लागतात, म्हणजे सुधाकर म्हणू लागतो की हो ती दिसायलासुद्धा एकदम छान होती, एकदम चिकनी आणि गोड होती. असं म्हटल्यावरती रिया म्हणते का बाबा तुमची ती क्रश होती ना तुम्हाला ती अजून लक्षात आहे.
त्यावेळची गोष्ट तुमच्या अजून लक्षात आहे म्हणजे ती तुमच्यासाठी किती खास आहे. तुम्हाला ती अजूनही आवडते का? आणि तुम्ही मॉमसोबत लग्न केलं आहे हे विसरू नका. असं बोलून ना रिया आणि रवी असतात ना ते सुधाकरची खेचत असतात आणि त्याला म्हणत असतात की हां बाबा तुम्हाला तर ती पुष्पा अजून आवडते वाटतं. असं बोलल्यानंतर इथे आजीसुद्धा त्यांच्यावर हसत असते आणि त्यांचे जे जोक चालू असतात ते ना ती ऐकत असते. आणि त्यांचं जे हे बोलणं आहे ना ते निरुपमा गुपचूप गुपचूप ऐकत असते. तेव्हा ना तिचं लक्ष सगळं त्यांच्या बोलण्याकडे असतं. तेव्हा ती रागाने ना देवावर जोराजोरामध्ये ना फुलं टाकत असते. तेव्हा आजी तिला म्हणते का हे बघ त्या पुष्पाचा राग ना त्या तिथं देवांवरच्या पुष्पांवर काढू नको, समजलं ना. असं बोलून ना ते निरुपमाला ओरडत असतात आणि इथे निरुपमा सगळं काही ऐकत असते की सुधाकर काय काय त्या पुष्पाबद्दल बोलत आहे. आणि तिथे ना सत्या आणि मीरा येतात आणि ते खूप खुश असतात. तेव्हा सुधाकर सत्याला विचारतो की तू एवढा खुश का आहेस? त्यावरती सुधाकर म्हणत असतो की तुझं एक हसणं बघून आम्हाला खूप आनंद होत आहे. तेव्हा सत्या म्हणतो का हो, आज अशी गोष्टच झाली आहे की खूप आनंदाचा दिवस आहे आज. आणि त्याच वेळी ना निरुपमा घंटी वाजवते. तेव्हा सुधाकर म्हणतो की अरे वा वा, छान छान. तेव्हा सत्या म्हणतो की बघ निरुपमाने सुद्धा घंटी वाजवली आहे म्हणजेच आज नक्कीच खूप चांगला दिवस आहे आणि आज खूप गोडाचा दिवस आहे. असं बोलून ना ते लोक आनंद आहे ना तो व्यक्त करत असतात आणि खुश असतात.